हाय हॅलो, मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे दीपाली सावंत. चला तर मग छोले पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत. छानपैकी आज आपण बनवणार आहोत छोले आणि भटुरे. अतिशय अप्रतिम लागणारी ही रेसिपी आणि सांगायचं म्हणजे सर्वात घरगुती पदार्थात बनणारी ही रेसिपी. आपल्याला कसं होतं की जर वेळे आपल्याला बाहेरचे सर्व मसाले किंवा पदार्थ किंवा इन्स्टंट मसाले असतात ते मिळतंच असं नाही. त्यामुळे घरच्या घरी घरच्या मसाल्यात एखादा पदार्थ बनवला तर तो खूप छान होतो, टेस्टीही लागतो. तुम्हीही आमच्यासारखा ट्राय करा आणि नक्की हे छोले भटुरे करून पहा. चला तर मग आपण करूया तयारी छोले भटुरेची. आता आपण छोले रात्रभर भिजत घातले होते, ते पूर्ण गरम पाण्यात भिजवून आता आपण ते कुकरला शिजत ठेवले आहेत आणि त्याच्यासाठी जो मसाला लागणार होता त्याची मी तयारी करत आहे. अगदी घरचा मसाला आहे. मी कांदा एक चिरला होता मोठाच्या मोठा तो, पुन्हा कोथिंबिरीच्या ज्या दांड्या असतात ना त्यातही खूप छान रस असतो आणि त्याही अप्रतिम आपल्या भाजीला चव देतात. तुम्हीही कधी अशा प्रकारच्या दांड्या ज्या कवळ्या असतात त्याही तुमच्या मसाल्यात वापरा. अगदी अप्रतिम चव लागते. त्याचा रस ही अगदी आपल्या भाजीला चविष्ट बनवतो. तसं तुम्ही करू शकता. आपण घेतला आहे एक मोठा कांदा, एक मोठा टॅमॅटो, कोथिंबीर, आलं आणि लसणाच्या 4 ते 5 कुड्या. याची आपण पूर्णपणे बारीक पेस्ट करून घेतली आहे. अगदी बारीक पाणी घालून केली तर अगदी व्यवस्थित पेस्ट होते. कढई आपण एक तापत ठेवली आहे. कढईत थोडंसं तेल ओतलं आहे आणि जी आपण सर्व मसाले एकत्र करून केलेली पेस्ट होती ही ती पेस्ट आहे. ती पेस्ट आपण या मसाल्यात टाकणार आहोत. छोले आणि भटुरे हे खूप छान लागतात बरं का. आता मस्तपैकी गरम तेलात आपण तमालपत्रीची 1-2 पानं चुरून टाकली आहेत, थोडी अर्धी करून. त्यातच आपण जिरं टाकलं आहे. जिरं आणि ही तमालपत्र चांगल्या प्रकारे तडतडली की ह्यात आपण जी आपण तयार केलेली पेस्ट होती सर्व मसाल्यांची एकत्रित ती आपण यात टाकणार आहोत आणि अगदी कमी मंद आचेवर तेल सुटेपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या हे भाजून घ्यायचे. आपण जर पूर्ण फास्ट गॅस केला तर मसाला आधी आपला कधीही पटकन भाजत नाही, तो नुसता करपतो आणि जो करपलेल्याचा जो वास आहे किंवा त्याचा फ्लेवर आहे तो त्या भाजीत उतरतो, मग भाजीची टेस्ट कमी होती. त्यासाठी केव्हाही कधीही तुम्ही कोणतीही भाजी करत जा पण त्यावेळी आपल्या मसाल्याची गॅसची जी तीव्रता असते ती पूर्ण कमी ठेवा किंवा मध्यम आचेवर ठेवली तरीही चालेल. आपण काय करतो, आपल्याला गडबड असते म्हणून आपण एकदम फास्टमध्ये गॅस चालू ठेवतो आणि आपला मसाला भाजून घेतो. पण त्यावेळी काय होतं, मसाला अगदी अजिबात व्यवस्थित भाजत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला भाजला तर तुमची भाजीही खूप छान आणि चविष्ट होईल आणि तुमचा मसालाही भाजला जाईल. अशा प्रकारे आपण मसाला टाकला आहे आणि तो अगदी तेल सुटेपर्यंत मंद आचेवर छानपैकी असा भाजून घ्यायचा. जरा तब्येत बरी नसल्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम होतोय, दम लागल्यागत होते, जरा प्लीज समजून घ्या. अशा प्रकारे आपण खूप छानपैकी असा मसाला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. अगदी कमी वेळेत पटकन होणारी ही रेसिपी आहे. मुलांना तर आपल्या खूप आवडते, मुलं आवडीने खूप खातात. डब्यालाही तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही घरच्या लोकांनाही बनवू शकता. अतिशय अप्रतिम लागते ही रेसिपी. तर सर्वांनाच माहिती आहे, पण ज्यावेळी आपण इन्स्टंट मसाले आणतो त्यावेळी सगळं म्हणजे ती मसाले कधी तयार केले असतील किंवा कसे असतील हे आपल्याला काहीच माहिती नसतं. आपण पटकन वापरतो आणि तयार करून जातो. त्यापेक्षा हे अशा पद्धतीने जर रेसिपी केली तर ती अप्रतिमही लागते आणि पौष्टिकही असते. म्हणजे काही त्याचं टेन्शन नसतं की घरचा मसाला असला तर काहीही टेन्शन नाही. आजकालच्या महिला काय करतात, वेळ वाचवण्यासाठी मसाला केव्हा करायचा यासाठी त्या इन्स्टंट मसाले आणतात. पण खरंच इन्स्टंट मसाले सर्व चांगले असतातच का हे कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग आपण थोडीशी हळद टाकली. तुम्ही हळद न विसरता प्रत्येक भाजीत टाकत जा, कारण हळद ही खूप आपल्याला शरीराला पौष्टिक अशी असते आणि हळदीने आपल्याला म्हणजे खूप उपयुक्त आहे आपल्या शरीराला हळद. त्यामुळे थोडी तरी का होईना हळद आपल्या भाजीत नक्की वापरत जा. आता त्यात आपण हळद टाकली. आमचं लाल तिखट टाकलं, आमचं म्हणजे घरचं लाल तिखट. आम्ही हे वर्षाचं किंवा 6 महिन्याचं लाल तिखट बनवून ठेवतो आणि हे खूप छान आणि चविष्ट असतं बरं का. विकतचं लाल तिखट म्हटलं तर त्याचा जरा प्रॉब्लेम असतो, पण हे लाल तिखट खूप छान असतं.
चला तर मग आपण एव्हरेस्टचा 10 रुपयेवाली एव्हरेस्टची 10 रुपयेवाली ती पुडी आपण एक वापरली आहे. तो पूर्ण वाळका खडा मसाला असतो, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. ती वापरल्यानंतर आपल्या छोलेला खूप छान चव येते. आता आपण जे भटोऱ्याचं पीठ होतं ते आपण भिजवत आहे. मी 4 ते 5 चमचे दही घेतलं आहे. हे दही, या दह्यात चांगला मोठा गारा असो किंवा छोटा गारा असो तुमच्यातला, काही प्रॉब्लेम नाही, तो वापरला तरी चालतो. आपण 4 चमचे दही घेतला आहे, 4 ते 5 चमचे रवा घेतला आहे, त्यातच आपण मीठ टाकलं आहे आणि आपण ही कणिक घेतली आहे. त्या कणकेला चांगल्या प्रकारे रवा आणि आपले दही मीठ हे चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचं आहे. यात मी तेल वगैरे कडवून काहीच वापरलं नाही, फक्त रवा वापरला आहे. रव्याचा एक फायदा तुम्हाला सांगते, ज्यावेळी आपण भटोरे बनवतो त्यावेळी आपले जे म्हणजे पुऱ्या असतात त्या पटकन खाली बसतात, पण गरा वापरला की असं होत नाही. ज्या पद्धतीने आपण मोठीच्या मोठी पुरी बनवली आहे त्या पद्धतीनंच डब्यात भरून ठेवली तरी अगदी ती तशीच्या तशी मोठीच्या मोठीच राहते. त्यामुळे तुम्ही रवा हा आठवणीने टाका, कधीच रवा विसरू नका. आता ही कणिक आपण व्यवस्थितरित्या भिजवून घेतली आहे, ती थोडा वेळ आपण भिजत ठेवणार आहोत. आपल्या छानपैकी भटोऱ्याला आता उकळी फुटली आहे, त्यात आपण मस्तपैकी अशी आमच्या घरची कोथिंबीर आम्ही टाकली आहे. कोथिंबीरीशिवाय आपल्या कोणत्याही पदार्थाला शोभाच येत नाही. हे बघा, अगदी रबरबीत असं मी थोडंसं पाणी ओतलं होतं, अगदी रबरबीत असे छोले आपले छानपैकी झाले आहेत. आता मी एका कढईत तेल गरम करत ठेवलं होतं आणि मी जे हे लाटून ठेवले होते भटोरे ते तळायला घेतलेत. अगदी टमटमीत फुगलेले हे भटोरे किती छान दिसत आहेत बघा. आणि अगदी कमी तेलकट होतात बरं का, जास्त तेलकट होतात असंही नाही. गरमागरम जर आपण या पुऱ्या बनवल्या तर अतिशय उत्तम आणि खूप टेस्टी अशा लागतात. ह्या पुऱ्या मी अगोदरच लाटून ठेवल्या होत्या, कारण लाटणं आणि मोबाईल धरणं हे शक्य होत नाही एका वेळेला दोन्ही, त्यामुळे मी त्या लाटून ठेवल्या होत्या. फक्त तळताना तुम्हाला दाखवत आहे. अगदी या टमटमीत फुगलेल्या पुऱ्या ह्या अशाच्या अशा राहतात बरं का, अजिबात बसत नाहीत. त्यामुळं आपण ज्या वेळेस पुऱ्या बनवतो त्यावेळेस थोडा का होईना आपण रवा हा वापरला पाहिजे. आणि तुम्ही ही टीप लक्षात ठेवा नक्की, आणि नक्की अशा पद्धतीने भटोऱ्याचं पीठ भिजवा. अप्रतिम पुऱ्या या लागतात. मी अशा जवळजवळ 15 ते 20 पुऱ्या तळून घेतल्या आहेत. खूप छान आणि खूप मस्त चविष्ट असे या छोलेबरोबर या भटोरे लागतात. तुम्ही पाहू शकता अगदी टमटमीत फुगतात. हे आपल्या मुलांना तर खूप आवडतात. अशा पद्धतीने जर आपण घरगुती मसाल्यात किंवा घरगुती साहित्यात जर रोज नवनवीन पदार्थ बनवले तर मुलं खूप आवडीने रोज खातात. आपल्याला 4 दिवस व्हिडिओ टाकता आला नाही, तब्येत बरी नव्हती, ऑर्डरही खूप होत्या, म्हणून म्हटलं चला तर आज छोले बनवले होते, म्हणून छोलेचा आज एक व्हिडिओ बनवला. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. आणि आता आपण छानपैकी हे छोले भटोरे ताट करायला घेतलं आहे. अगदी रबरबीत असे खूप छान जास्त तवंग आलेले हे छोले खूप छान आणि खूप अप्रतिम लागतात बरं का. एकदा तुम्ही ट्राय नक्की करा. अशा प्रकारे कोथिंबीर आणि असा हे छानपैकी बनवलेलं ताट, माझ्या मुलाला तर हे छोले खूप आवडतात. हे बघा अगदी मऊ आणि टमटमीत फुगलेली पुरी, याची चव अप्रतिम लागते. पाहू शकता जेवढे बघायला सुंदर दिसतोय हा पदार्थ तेवढाच खायलाही सुंदर आहे. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.